जिल्हा परिषद आणि पनवेल पंचायत समितीच्या निवडणुकीत अर्ज माघारी घेण्याच्या 27 जानेवारी या शेवटच्या दिवशी पनवेल शहरातील साईनगर येथील तहसील कार्यालय परिसरात मोठा राजकीय थरार पाहायला मिळाला। आदई पंचायत समिती गणातील उद्धव सेनेच्या उमेदवार अनिता डांगरकर यांचा अर्ज मागे घेण्यावरून पळवापळवी झाल्याचा आरोप करत शेकापा आक्रमक झाली आणि या ठिकाणी जोरदार राडा झाला। अखेर पनवेल शहर पोलिसांच्या मध्यस्थीनंतर हे प्रकरण शांत झालं आणि अनिता डांगरकर यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला। आदई पंचायत समिती गणातून महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार म्हणून शेतकरी कामगार पक्षाचे विलास फडके यांनी अर्ज भरलाय। याच मतदारसंघातून उद्धव सेनेच्या अनिता डांगरकर यांनीही अर्ज भरला। यावेळी डांगरकर यांनी अर्ज मागे घ्यावा अशी शेकापची भूमिका होती। मात्र अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी या ठिकाणी नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या। अर्ज मागे घेण्यापासून रोखण्यासाठी त्यांना पळवून नेल्याचा संशय शेकापला होता। त्यामुळे शेकाप महिला आघाडीच्या तेजस्वी निघरत यांनी कार्यकर्त्यांसह तहसील कार्यालयाबाहेर ठिय्या मांडला। यावेळी गाडी अडवण्यात आली आणि कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। पळवापळवीचा हा सर्व प्रकार भाजपच्या पाठिंब्यामुळेच होत असल्याचा दावा शेतकरी कामगार पक्षानं केलाय। यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी येत सर्वांना शांत केलं। अखेर चर्चेअंती अनिता डांगरकर यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला। यूट्यूबवर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी। आणि हो, लगेचच सबस्क्राईब बटनवर क्लिक करायला विसरू नका। रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज।